माननीय विजय पाटील कोपरगाव आपला आणि या कोपरगावातील विजयजी पाटील टोटल ट्रान्सपोर्टचे मॅनेजर यांचा शुभ सन्मान केला जातोय। चला क्षेत्ररक्षण सजवा आणि बॅट्समन मैदानात उतरा। पुढील सन्मान द हॉनरेबल चीफ गेस्ट मिस्टर अंकुश जाधव पोटा लाइन मैनेजर। पोटा लाईनचे मॅनेजर आदरणीय अंकुशजी जाधव सरांचा इथे शुभ सन्मान। रुपेशजी गायकवाड सरपंच ग्रुप ग्रामपंचायत ओवले यांच्या शुभ हस्ते शुभ सन्मान केला जात आहे। त्यानंतर टीम लीडरचे मॅनेजर शरदजी पाटील यांनाही विनंती करतोय की आपण यावं। आज आमचे कोपर गावातील हे सर्व मान्यवर परंतु टीम लीडर या कंपनीमध्ये अनेक वर्ष कार्यरत आहेत। आज मॅनेजर पदावर ते उत्तम काम पाहत आहेत। शरद पाटील यांचा इथे शुभ सन्मान केला जात आहे। सर्व जेडब्ल्यूआर कंपनीमध्ये काम पाहणारी सर्व मंडळी आज कर्मचारी वर्ग इथे शरद पाटील टीम लीडर मॅनेजर। चला क्षेत्ररक्षण सजवा, बॅट्समन गेलेत, लवकर लवकर मॅच सुरू करा। त्यानंतर टीम लीडरचे असिस्टंट मॅनेजर मिस्टर प्रदीप जी खोत यांना ही विनंती आहे की आपण या कृपया व्यासपीठावर यावा। बघा जनरेटर आपली लाईट आलेली आहे, मेन पॉवर आलेली आहे। जर आपल्याला पॉवरवर कनेक्शन जोडायचं असेल तर करू शकता। चला सामना सुरू करा आणि या सामन्याचा सामनावीर राहिलाय मेडन षटक टाकलं 2 षटकामध्ये 11 धावां 4 विकेट्स निखिल मुंगाजी। थँक्यू सो मच। त्यानंतर मी आमंत्रित करतोय सर्व जेडब्ल्यूआरच्या सर्व कर्मचारी वर्गाला एकत्रितपणे फोर्ट आणि मॅन ऑफ द मॅच निखिल मुंगाजी। वेल प्लेड निखिल, बादशाह ग्रुपचा हा बादशाह खेळाडू। दृश्य 11चा राखीव खेळाडू पाठवा। दृश्य स्पोर्ट्स 12th मॅन। धन्यवाद। प्रेमचंद पाटील 1000 रुपयाचं पारितोषिक हे मी प्रदान करण्यासाठी बाबासाहेब आपण थांबायचं आहे। बाबासाहेब खिल्लारे सर यांच्या शुभ हस्ते सुनील पाटील प्रतीक पाटील यांनी 500 रुपये एकूण 1000 रुपयाचं बक्षीस। प्रेमचंद पाटील वेल प्लेड, जबरदस्त, 1 चौकार 1 षटकार, धन्यवाद। आणि मॅन ऑफ द मॅच पारितोषिक निखिल मुंगाजी। दृश्य स्पोर्ट्सचा राखीव खेळाडू पाठवा प्लीज। आणि निखिल मुंगाजीने हे पारितोषिक डेडिकेट केलंय सुमित मात्रेला, कारण त्याची बॅटिंग त्याला आवडली खूप आणि त्यानं ते पारितोषिक सुमित मात्रेला डेडिकेट केलंय। तर सुमित मात्रे आपण यायचं आहे। मी ऑल टीम्सना विनंती करतोय, अर्थात विजयजी पाटील, अंकुश जाधव, शरद पाटील, बाबासाहेब किल्लारे सर्व टीम्स या, आम्ही सर्वांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक दिले जाईल। सुमित मात्रे वेल प्लेड, खूप चांगली बॅटिंग केली बघा। निखिल मुंगाजी याचा मॅन ऑफ द मॅच डेडिकेट केलाय त्याने सुमितला कॅप आणि आकर्षक ट्रॉफी। वेल प्लेड। बादशाह ग्रुप 2 सामने इथे विजय होताना आपल्याला पाहायला मिळतोय। ऑल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन ऑल ऑफ यू, थँक्यू सो मच। मॅच सुरू करायची आहे, मॅच इज ऑन। अनेक झाले यापुढे होतील, जाणत राजा एकची झाला तो फक्त राजा शिवछत्रपती। छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देतो। दिवा पाटील साहेबांना
मनापासून नमस्कार करतो आणि घेऊन चलतोय ओडे प्रीमियर लीग 2024च्या या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये. सामना क्रमांक 10 सुरू झालाय. क्रिकेटचा हा रंगमंच, क्रिकेटचा हा महोत्सव, अफलातून क्रिकेटची स्पर्धा मोठ्या रंगात मोठ्या ढंगात आपण पाहतोय. क्रमांक 10चा सामना जान्हवी स्पोर्ट्स बनाम दृश्या स्पोर्ट्स या दोन संघादरम्यान. नाणेफेकीचा कौल जान्हवी स्पोर्ट्स आणि स्वीकारलं प्रथम क्षेत्ररक्षण. व्हाईट बॉल कॉल. आदेशनं पहिल्या चेंडूवर चांगली सुरुवात जरूर केली 4 धाब्यानं, पण तो मात्र परतला. नंतर अनिश मात्रे आला आणि स्ट्राईकवर असेल प्रसाद गायकवाड. दाभोळकर धावा लागलेत ते आतापर्यंत विचार केला तर मात्र तब्बल 10 धावा. श्रेयश मुंगाजी गोलंदाजीच्या मार्कवर आहे. कव्हरच्या दिशेने चेंडू गेला. क्षेत्ररक्षकांना मात्र धाव घेण्याचा प्रश्न नाही निर्माण केला आणि त्याच्यामुळे धाव मात्र भेटत नाही आहे. निर्धाव चेंडू सांगता झाली आहे. 5 षटकांचा खेळ आहे आणि एक सर्वात मोठी अनाऊन्समेंट हे षटक संपल्यानंतर आपण करतोय. आणखीन एक चांगला स्वीप आपण पाहतोय. चलाकीची क्रिकेट दाखवली जाते. काय सुरेख फटका. पहिल्यांदा स्क्वेअर लेगच्या मधून लगावला आणि आता मात्र बॅकवर्ड स्क्वेअरच्या मधून अगदी लॉंग लेगच्या दिशेने चेंडू गेला भरता वेगानं. या षटकातील 3रा चौकार आला. पहिल्या षटकाची सांगता होती आणि दाभोळकर धावा लागतायत तर एक बाद तब्बल 14 धावा. ठीक बघा, महत्त्वाची अनाऊन्समेंट आहे. अगदी स्टेजच्या मागे आपल्याला जेवण बनवण्याचं काम सुरू आहे. किरण म्हात्रे यांनी खरं तर जेवण बनवण्याची जबाबदारी घेतली आहे. त्याच्यासोबत खरं तर मी आमच्या सर्व ग्रामस्थांना विनंती करतोय की स्टेजच्या मागे थोडंसं भोजनासाठी सहकार्य करावं. भोजन बनवण्यासाठी सहकार्य करण्यासाठी आपण स्टेजच्या मागे जायचं आहे. जे आमचे ज्यांचे मॅच नसेल, जे फ्री असतील, सर्वांना विनंती आहे आमच्या ग्रामस्थांना स्टेजच्या मागे जेवण बनवण्यासाठी यायचं आहे. तर आपण पाहतोय या व्यासपीठावर दरवर्षीप्रमाणे GML ग्रीनविच मॅरिटाईमचे मॅनेजर बाबासाहेब खिल्लारे नेहमीच येत असतात आणि JWR ट्रॉफीला, मग ग्रामीण स्पर्धा असू द्या, आज ओवला प्रीमियर लीग आहे, येत असताना बाबासाहेब खिल्लारे यांचं खूप चांगलं मनोगत आपल्याला ऐकायला मिळतं. तर मी विनंती करतोय बाबासाहेब खिल्लारे साहेबांना की आपण या ठिकाणी 2 शब्द मनोगत व्यक्त करावा. यस, मिस्टर बाबासाहेब खिल्लारे, द मॅनेजर ऑफ ग्रीनविच मॅरिटाईम. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या कार्यक्रमाला येण्याचं भाग्य मिळालं. त्यासाठी या कार्यक्रमाचे, या स्पर्धेचे आयोजक, संयोजक, त्यांचा मित्रपरिवार, सोबतचे या गावचे सर्व ग्रामस्थ, आलेले सर्व संघाचे खेळाडू, प्रेक्षक, या सर्वांना मी प्रथमतः शुभेच्छा देतो. आणि ह्या स्पर्धेला शुभाशीर्वाद आमच्या असतीलच आणि इथून पुढेही आहेत, हेच शुभेच्छा व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. थँक्यू सो मच. धन्यवाद. जाऊया बाक्रो क्रिकेट दिनेश पाटील यांच्याकडे. धन्यवाद. तर खऱ्या अर्थानं वरिष्ठांचा, ज्येष्ठांचा, श्रेष्ठांचा आशीर्वाद असल्याशिवाय कोणतंच कार्य कंप्लीट होत नाही आणि या वरिष्ठांचा आशीर्वाद आपल्याला लाभतायत. खऱ्या अर्थाने ही भाग्याची गोष्ट आहे. तुम्हा सर्वांचं, मान्यवरांचं मी मनपूर्वक आभार प्रकट करतो आणि ते मात्र सामन्याकडे घेऊन चालतोय. क्रमांक 10चा सामना सुरू आहे. एका बाजूला संघ असेल जान्हवी स्पोर्ट्स, दुसऱ्या बाजूला दृश्या स्पोर्ट्स. दृश्या स्पोर्ट्सनं एक सामना जिंकलाय. अतिशय उत्तम खेळ त्यांचाही राहिलाय, परंतु इथे सुरुवात मात्र थोडीशी खराब होती आहे, कारण दुसरा क्रमांकाचा फलंदाज अनिश मात्रे 1 धाव काढून मात्र तो परतलाय. नवीन फलंदाज आयुष मात्रे. गोलंदाज, पहिला गोलंदाज महागडा ठरला, ज्यानं मात्र आदेशला बाद केलं. परंतु इथे साजन मुंगाजी जी गोलंदाजी धारी आहे, कारण अनेक टुर्नामेंटमध्ये चांगली गोलंदाजी करणारा हा साजन मुंगाजी मात्र इथं चांगली कामगिरी करताना पाहतोय. पहिल्या चेंडूवर विकेट्स मिळवली आहे. आता आयुष मात्रे असेल स्ट्राईकवर. 5 षटकांचा खेळ आहे. दिशा दिली आहे गलीच्या मध्ये. डेंजर हेनकडे मात्र धावला प्रसाद गायकवाड. त्याला माहिती आहे की या सामन्यात धावा जमवायच्या असतील तर मात्र आपल्याला मोठी इनिंग खेळावी लागेल. एक सामना जरूर जिंकला आहे दृश्या स्पोर्ट्सनं. त्याचबरोबर जर विचार केला, जान्हवीची मात्र प्रतिष्ठा पानायला लागली आहे, कारण पहिला सामना ते गमावले आहेत. त्याच्यामुळे इथे त्यांना मात्र जिंकावं लागणार आहे. या दरम्यान हरिदास मडवी साहेबांचे इथे आगमन झाले. ओले गावातील आमचे सामाजिक कार्यकर्ते हरिदास मडवी यांचं सहर्ष स्वागत. साजन मुंगाजी प्रसादसाठी उंचावून करण्याचा प्रयत्न असफल जरूर राहिला, पण यष्टरक्षक इथं फसलाय.
धावा किती जमलं जाते. सुंदर क्षेत्ररक्षण लॉंग स्टॉपच्या दिशेनं पाहतोय. पंचांचा इशारा जरूर येईल. 22च्या धावा म्हणजे एक्स्ट्राच्या रूपानं धावा आल्या. चांगला चेंडू साजन मुंगाजीचा. यष्टरक्षक मात्र यष्टींच्या पाठीमागे चेंडूला कलेक्ट करू शकला नाही आणि धावा मात्र आल्या तब्बल 22च्या 2. या 2 धावेनं धापडकर धावा लागलाय. 17 धावा. 5 षटकांचा खेळ आहे आणि 5 षटकांच्या खेळामध्ये मागच्या सामन्यामध्ये तब्बल 70 धावांचा पाठलाग झाला आहे. सर्व प्रमुख अतिथींचं मनस्वी स्वागत करतो. आपला बहुमूल्य आशीर्वाद सर आपण दिला त्याबद्दल आपले विशेष आभार. आणि पाहुण्यांचं आव भगत पाहुण्यांचं स्वागत केलं जात आहे. ठोकला जातोय. काय सुरेख मिड विकेटच्या डोक्यावरून प्रसाद ब्रांडे षटकार. नक्कीच आपण सकाळपासून आवाज ऐकताय. मागच्या 4 रजनीमध्ये हेवाळ सरांनी काय सुंदर भूमिका निभावली आहे. अतिशय उत्तम आवाजानं ही संपूर्ण स्पर्धा आपल्या खांद्यावर लिलिया पेली आहे. परंतु हा सामना पेलण्याचं काम मात्र मी म्हटलं होतं की जबाबदारी आहे प्रसाद गायकवाडवर. अनुभव आहे प्रसादकडे. तो अनुभव मात्र पणाला लावताना पाहतोय. आणि खऱ्या अर्थानं ही संपूर्ण स्पर्धा मग राकेशभाई रुपेशभाई यांची सिद्धेश ट्रॉफी असेल, उरण पनवेल आमदार चषक 2024ची स्पर्धा कालच संपली आणि त्यामध्ये सुद्धा रिवाळ सरांचं खूप चांगलं योगदान. आणि आता ही OPL ची जबाबदारी त्याच्या खांद्यावर आहे. तीही उत्तमरित्या निभावताना प्रवीण टेंबे यांचा खूप सुरेख आवाज आपण ऐकला. सोनू सांगळे सर, मनोज ठाकूर सर यांचा आवाज आपण दिवसभर ऐकताय आणि त्यांचा या रजनीमध्येही आपण आवाज ऐकाल. चांगला खेळ क्रिकेटचा क्लास दाखवला जातोय. अगदी विचारपूर्वक खेळ खेळतोय प्रसाद. कारण प्रसादला माहिती ही जबाबदारी मलाच घ्यायची आहे. मोठ्या धावांचा पाठलाग करण्यासाठी पहिल्यांदा आव्हान उभं करावं लागेल आणि ते आव्हान उभं करण्यासाठी मला एक चांगली खेळी करावा लागेल. त्या दिशेनं अग्रेसर असताना 2 षटकांचा वाजवी खेळ संपतोय. 2 बाद धापडकर धावा लागतायत 28. आतील याची नोंद घ्यायची आहे. विद्याधर मात्रेवर पहिल्या चेंडूवर चांगला प्रहार केलाय. लॉंगॉमच्या दिशेने चेंडू गेला. प्रसादच्या बॅटमधून धाव मात्र येते 1 आणि 29वर मजर मारली जाते. आयुष मात्रे असेल स्ट्राईकवर, ज्यानं आतापर्यंत विचार केला 1 चेंडूमध्ये 1 धाव कंप्लीट केले. फुल टॉस नामी संधी मिळते. पंचांचा 1 हात आडवा होतोय. याचा अर्थ सगळं मुसळकेरात जाणार. नो बॉल प्लस हिट 6 रन्स. एकूण धावा आल्या तब्बल 7. खरे अर्थात सुरेख खेळ इथं सुरू आहे. रोशनबाई यांचा संघ आत्ताच इथे पराभूत झाला. काय कमालीचा फटका आहे. बॉटम हँडचा फायदा उठवत, फ्री हिटचा फायदा उठवत आयुष मात्र आयुष्यमान भव असा आशीर्वाद देत आपल्या संघासाठी जोडतोय. आणखीन एक मोठ्या फटक्यासहित 6 धावा.
एका चेंडूवर विद्याधर म्हात्रेनं तब्बल 13 धावा मोजलेत. नो बॉल, त्यावर आलेली फ्री हिट आणि 13 धावा. दिशा स्पोर्ट्स मात्र खुश आहे, परंतु इथे जान्हवी संघाची प्रतिष्ठा पानाला लागली आहे. दाभोलकर धावा लागल्या तब्बल 2-42. राईट आर्म राऊंड द विकेट, हलक्या हाताने टाकला चेंडू. पॉईंट डोक्यावरून पटकावण्याचा प्रयत्न चांगला राहिला आहे, पण क्षेत्ररक्षकाचा सुद्धा खेळ सुरेख राहिला. सुंदर क्षेत्ररक्षण तिथं पाहायला मिळालं. धावा मात्र चेंडूवरती आल्या तब्बल 2. चांगला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी आणि चांगल्या 2 धावाही. चांगली फटकेबाजी. प्रसाद गायकवाडला जी सोबत हवी होती, प्रसाद गायकवाडला जो पार्टनर हवा होता, पार्टनर आयुषच्या रूपानं त्याला मिळतोय. आयुषनं सुंदर खेळ दाखवला इथे. याच दरम्यान दीपकजी पाटील बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचं इथे आगमन झालंय. मोस्ट वेलकम दीपकजी पाटील सर, हार्दिक हार्दिक स्वागत. स्वागत स्वागत आणि स्वागत. एक निर्धाव चेंडू, हलक्या हाताची गोलंदाजी. आयुष मात्र स्क्वेअरला चेंडू टोलवला. क्षेत्ररक्षक चेंडू परत येईल, फेकेल. तत्पूर्वी 1 धाव घेण्याची मुबलक वेळ होता. फेकी थोडीशी खराब झाली, पण चांगला बॅकअप राहिला तिकडे. त्या बॅकअपच्यामुळं 1 धाव नक्की वाचली जाते. एका धावेनं धावफलक मूव्ह होईल, 45 वर जाईल. 2 बाद 45 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना दिशा स्पोर्ट्स संघाच्या ओले प्रीमियर लीग हा क्रिकेटचा महाकुंभ आपण इथे पाहतोय. क्रिकेटला नवी दिशा देण्यासाठी आणखीन एक तडाखा. विद्याधर मात्रेवर अक्षरशः तुटून पडले दोन्ही फलंदाज. पहिल्यांदा गोलंदाजी झोडपून काढली ती म्हणजे आयुष मात्रेनं, आणि जसा आयुषनं गेर बदलला मग मात्र प्रसाद गायकवाड फ्री माइंडेड खेळायला लागला आणि त्यांनीही अंतिम चेंडूवर ठोकला षटकार. या षटकारानं धावफलकावरती धावा लागल्या. 3 षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल 51. नादी लागले त्यांचे 12 वाजले झाले सारेच. एवन जोडी अवघ्या महाराष्ट्रामध्ये फेमस आहे. त्यांच्या मैत्रीची मिसाल दिली जाते आहे. एवढी सुंदर जोडी आपल्याला लाभली आहे. या दोन्ही मान्यवरांचं विशेष कौतुक. 3 षटकांचा खेळ पाहिला तर श्रेयश मुंगाजीनं 14 धावा मोजल्या, 1 विकेट घेतला. साजन मुंगाजीनं 14 धावा दिल्या आणि त्यांनीही 1 विकेट घेतला. परंतु विद्याधर मात्रेनं तब्बल मोजल्या 23 धावा. 3 षटकं 2 बाद 51 धावा. साजन मुंगाजी वैयक्तिक दुसरं आणि सांघिक 4थं षटक घेऊन स्ट्राईकवर असेल. आयुष मात्रे ज्याची बॅट तळपली आहे, 2 चांगले षटकार दाखवलेत आणि 16 धावांसहित तो खेळतोय. प्रसादचा खेळ बहारदार आहेच. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न नक्कीच केलाय आणि हा मात्र निर्धाव चेंडू जाईल. प्रसाद गायकवाडचा विचार केला तर मात्र 9 चेंडूमध्ये तब्बल 26 धावा आणि 6 चेंडूमध्ये 16 धावा आयुष मात्रेच्या. 24 लाईव्ह इव्हेंट्स यांची टीम खूप बिझी आहे. पूर्ण शेड्यूल त्यांचं टाईट आहे. एकाच रात्रीमध्ये 3-3 ठिकाणी ते काम करतायत. खूप मेहनत. मित्रांनो, वाटायला खूप सोपं वाटतं, परंतु अहोरात्र मेहनत आहे. मोठा फटका लगवायचा होता. प्रसादनं ओळखला की आत्ता मला रन घ्यावी लागणार आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न चांगला राहिला आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न साजनचा नक्कीच चांगला होता. जर हिट झाली असती तर मात्र फलंदाजाला कदाचित परतावं लागलं असं. दरम्यान मात्र लेग बायची धाव घेतली आणि प्रसाद गायकवाडनं नॉन स्ट्रायकरला ओळखलं की नाही, आता ही धाव घ्यावी लागेल, अन्यथा प्रेशर येईल आयुष मात्रेवर. विचार केला दिशा स्पोर्ट्स संघाचा तर सुजल भरत गायकवाड अजूनही खऱ्या अर्थानं भरतदादा गायकवाड यांचा सुपुत्र अजून तंबूमध्ये आहे. चांगल्या फलंदाजीचा क्रम यांच्या संघामध्ये. त्याच्यामुळे दिशानं एक सामना जिंकला आहे, परंतु जान्हवी संघाला त्या विचारपूर्वक खेळ करावा लागेल. मी तू झालं. फलंदाज चाचपडलाय. सिंगलला डबल कठीणमध्ये कन्वर्ट केली आणि एकदा का तुम्ही डबल कन्वर्ट केली की तिसरी सहज कशी मिळते ना, याचा जीता जागता उदाहरण. म्हणून प्रयत्न कधी कमी करू नका. प्रयत्न करत राहा, कारण प्रयत्न अंती परमेश्वर. आपण आतापर्यंत प्रयत्नांतीचे कधीच फोड नाही केली. प्रयत्नांती परमेश्वर म्हणतो, परंतु अहोरात्र मेहनत घेतली, प्रयत्न करीत राहिले की त्याच्या अंती जाऊन तुम्हाला यश मिळतं. ते पाहिलं. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट झालं आणि मग मात्र तिसरी धाव सहजच मिळाली.
लोअर फुलटा चेंडू दिशा दिली क्षेत्ररक्षकाचे सुंदर सुंदर क्षेत्ररक्षण. त्रिशूल दिगोडकर याचं सुंदर क्षेत्ररक्षण. संघासाठी मी म्हणेन की मिनिमम 2 धावा त्यांना वाचवल्या. 2 धावा जरूर आल्या. गलीमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता, तिथं माझा चेंडूला अडवला, पण धावा मात्र आल्या 2. आयुषनं कमालीचा खेळ सुरू ठेवला आहे. प्रसाद गायकवाडला पहिल्यांदा 2 फलंदाज परतल्यानंतर प्रेशर क्रिएट झाला प्रसादवर. त्याने जबाबदारी मनापासून स्वीकारली, चांगली फलंदाजी केली. परंतु जसं आयुष मात्र साथ दिली ना, मग मात्र धावफलक अगदी चित्याच्या चपल्यानं धावताना पुढे पाहतोय. काय कडक, काय तडाख आहे, अक्षरशः चपराक लागवावी एवढा सुरेख फटका. बाजूला नॉन स्ट्राईक एंडला प्रसाद गायकवाड फक्त एकटक निहाळत बसतोय आणि आयुष मात्र मिड विकेटच्या डोक्यावरून बरसतो षटकार. आणखीन एक षटकार जर लगावला आयुष मात्रेनं तर मात्र प्रतीक पाटील भाया या स्पर्धेच्या खऱ्या अर्थानं मुख्य आयोजक आहेत. त्यांच्याकडून तब्बल 500ची बक्षीस दिली जाईल. 500 रुपयाची बक्षीस आली आहे. आयुष मात्र जर लगावला तर आणि विकेट हॅट्रिक जो कोणताही गोलंदाज घेईल त्यासाठी 1000ची बक्षीस संपूर्ण स्पर्धेमध्ये राहणार आहे प्रतीक पाटील यांची. आणि सलग 3 षटकारांसाठी सुद्धा 1000 पैशाची उधळण चांगली केली जाते आहे. 500 रुपयाचा ATM खुला केला जाईल. 500 रुपये लगावले. आयुषनं विचार केला आपण एवढेच चांगले खेळतोय तर 500 कमवायला काय हरकत आहे, आणखीन एक प्रयत्न करायला काय हरकत आहे. प्रयत्न केला, रिस्क घेतली, डर के आगे जीत आहे म्हणत ठोकला. स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून 500 रुपये कमावणारा, धावांना बळ देणारा षटकार. विकेट संपला. 69 धावा तब्बल धावफलकावरती लागल्या. यानंतरचा सामना असणार आहे तो म्हणजे सुवीर स्पोर्ट्स आणि प्रियांक अँड प्रियांशी स्पोर्ट्स. तर दोन्ही संघाच्या संघनायकांनी सलग जर 3 षटकार ठोकले, 2 षटकार ऑलरेडी ठोकलेत ते म्हणजे आयुष म्हात्रेनं 3 षटकार जर ठोकले तर तब्बल 5000 रुपयाची बक्षीस विहान डेव्हलपरचे सर्व आदरणीय प्रताप साहेब यांच्याकडून तब्बल 5000 रुपये. आठवडाभर कामायला जायला गरज नाही, पण षटकार ठोकावा लागेल. त्यासाठी 5000 कमवायचे असतील ना आयुषला तर स्ट्राईकवर जेव्हा येईल तेव्हा षटकार ठोकावा लागेल. मी म्हणेन की प्रसाद गायकवाडचा उबदार विस्फोटक खेळ जरूर राहिला आहे, पण तेवढ्याच ताकदीचा खेळ आयुष मात्रेनं. प्रसाद गायकवाड 10 चेंडूमध्ये 29 आणि आयुष मात्रे 11 चेंडूमध्ये 30 धावा. 4 षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल 69 धावा. चांगली धावसंख्या उभारली आहे. सुरुवात अडखळत झाली. आदेश एक चौकार लगावत तो बाद झाला. त्यानंतर अनिश सहज बाद झाला, पण नंतर मात्र या दोघांनी अतिशय महत्त्वपूर्ण भागीदारी रचली आहे. प्रसाद गायकवाड ऑन स्ट्राईक गोलंदाजीच्या मार्कवर कौस्तुभ मात्रे. चांगला फटका पाहतोय. या चेंडूवर मात्र धावील. अजय गायकवाड चेंडूला उचलेल, फेकेल. या चेंडूवर जर षटकार मारला तर विहान डेव्हलपर्सचे सर्व आदरणीय प्रताप शेठ यांच्याकडून तब्बल 5000 रुपये. त्याचबरोबर या स्पर्धेचे आयोजक म्हणजे असणार आहेत प्रतीक भाई यांच्याकडून तब्बल 1000 रुपये. 6000 रुपयात षटकार. पैसा इतका सोपा आहे का की सहज 6000 रुपये मिळतील. आठवडाभर काम केल्यावर रात्रभर कॉमेंट्री केल्यावर पैसे मिळतात. त्याच्यामुळे षटकार मारणं एवढं सोपं जरूर असेल, परंतु जेव्हा पैसे लगावले जातात ना महेश दादा, त्यावेळेला असे फटके खूप कमी वेळेला लागतात. खऱ्या अर्थाने या सामन्याचा आनंद JW द मार्क ऑफ ट्रस्ट, मग JWR असेल, JWL असेल. हा पा फटका फसलाय. सेकंड अटेम्प्टमध्ये हा झेल टिपला आणि उबदार खेळ करत मात्र परतलाय तो फलंदाज आयुष मात्रे. या सामन्याचा आनंद घेताना पाहतोय. ज्यांच्या नावानं ही स्पर्धा खुलतीये JW द मार्क ऑफ ट्रस्ट, मग JWR असेल, JWL असेल. ललित सर जोबनपुत्रा, त्याचबरोबर राज सर जोबनपुत्रा, कृती मॅम, ही सगळी टीम या सामन्याचा आनंद घेत आहेत. या सर्व टीमचं आम्ही मनस्वी स्वागत करतोय.
ललित सर, जवनपुत्रा सर, राज सर, जवनपुत्रा सर, कृती मॅम या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सुजल गायकवाड, भरतदादा गायकवाड यांचे हे सुपुत्र. खरा विचार केला तर भरतदादा हे नाव ओळ्या गावातील एक उत्कृष्ट नाव, यशस्वी बिझनेसमॅन म्हणून त्याची ओळख राहिली आहे. राजकारणातील अनेक पदं त्यांच्याही शिरप्याच्यामध्ये रोवली गेलेत. त्यांचा सुपुत्र मात्र क्रिकेटमध्ये चांगली भरीव कामगिरी करताना हा चांगला फटका स्क्वेअरच्या दिशेने तसे तिकडे तैनात आहे. सुंदर क्षेत्ररक्षण पाहतोय. एकच धाव घेतली कारण प्रसादला माहीत आहे की या चेंडूवर चांगला फटकेबाजी करावी लागेल, कारण 5 चेंडूमध्ये फक्त 4 धावा कौस्तुभ मात्रेनं मोजलेत. कौस्तुभ मात्रेनं फेकलेलं हे षटक एक निर्णायक षटक राहील, ते म्हणजे जान्हवी संघासाठी. जान्हवी स्पोर्ट्स या अंतिम चेंडूवर धावा किती येतील? 73 धावा धापाकडे लागलेत. प्रसाद गायकवाड असेल स्ट्राईकवर, कौस्तुभ मात्रे राईट आर्म ओव्हर द विकेट. ये तो हुड आया. अंतिम चेंडूवर मी स्ट्राईक का घेतली? मला काय यायचं होतं, माझ्यामध्ये गुणवत्ता आहे, ती गुणवत्ता मी सिद्ध करणार. आणि जो सिद्ध होतो तो प्रसिद्ध आपोआप होतो. प्रसिद्धीच्या मार्गावर असलेला अहोरात्र मेहनत घेत लढणारा लढवया खेळ प्रसाद गायकवाडचा राहिला. अंतिम चेंडूवर त्याने ठोकला षटकार आणि षटकारानं धावा लागल्या. 5 षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल 79 धावा जिंकण्यासाठी 30 चेंडू आणि तब्बल 80 धावांची गरज आहे. चला टॉस सुवीर स्पोर्ट्स आणि प्रियांक अँड प्रियांशी स्पोर्ट्स दोन्ही संघनायक आपण यायचे. सुवीर स्पोर्ट्स, प्रियांक अँड प्रियांशी स्पोर्ट्स. हॅलो, हॅलो हॅलो हॅलो. रिव्हर्स सर, खऱ्या अर्थानं टॉस केला जाईल. यानंतर सुवीर स्पोर्ट्स आणि प्रियांक अँड प्रियांशी स्पोर्ट्स. तत्पूर्वी मात्र उत्तरार्धामध्ये इमरटेक आणि विहान असं प्रेक्षणीय मॅच या मॅच नंतर होणार आहे. तर बाकी मग खेळाडूंनी जेवण बनवण्यासाठी थोडंसं सहकार्य करा. 30 चेंडू आणि 80 धावांची गरज. इमरटेक आणि विहान असा हा एक प्रेक्षणीय मॅच आपल्याला खेळवायचा आहे. तदनंतर मात्र पुन्हा एकदा सुवीर स्पोर्ट्स आणि प्रियांक अँड प्रियांशी स्पोर्ट्स 11वा सामना आपल्या भेटीला येईल. 12 सामने झाल्यानंतर 13व्या सामन्यापासून 4 षटकांच्या मॅचेस राहतील, याची तुम्ही सर्वांनी नोंद घ्या. 12 मॅचेस संपल्यानंतर 13व्या सामन्यापासून 4 षटकांच्या मॅचेस राहतील, याची नोंद घ्या. यानंतर प्रेक्षणीय मॅच असेल इमरटेक्स विपक्ष विहान डेव्हलपर्स असा हा सामना होणार आहे. आयोजन कमिटीच्या वतीनं ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जात आहे. आणि बाजूलाच मांसाहारी जेवणाची व्यवस्था आमचे किरण म्हात्रे बाबू आणि त्यांचे सर्व सहकारी इथं करत आहेत. मी टॉस करण्यासाठी इमरटेक्स आणि विहान टीमच्या कॅप्टन्सला विनंती करतोय की आपण टॉस करून घेऊया.
तर नक्कीच आपण स्क्रीनवर पाहतोय दोन्ही अंपायरच्या हातामध्ये असणारा चेंडू यास नीरज रनावत JW प्रिंटेड बॉल्स या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय। बिल्कुल एक गेंद देखा जाए तो JW नाम लिखे इस टूर्नामेंट के लिए, लीग के लिए, और यशेज एंटरप्राइजेस के ओर से ये दोनों स्पॉन्सर रह चुके हैं इस गेंद के लिए। जो गेंद आपने अभी अभी देखा स्क्रीन के ऊपर JW यशेज एंटरप्राइजेस। तर हरिदास मडवी यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय। विहान विपक्ष एमरटेक्स कॉल हेड एमरटेक्स अँड इट इज हेड आणि चूज द फर्स्ट बॅटिंग। या मॅच नंतर लगेच प्रेक्षणीय मॅच पाहू, परंतु इथे 80 धावांचं लक्ष्य भला मोठं आव्हान आहे। जाऊया कॉम्बॉक्स मध्ये, ऐकूया सोनू सांगडे यांचा आवाज। टैंक सर जाएंगे मैदान के अंदर, बनाने होंगे 80 रन आने वाले 30 गेंदों के ऊपर। तो बल्लेबाजी के माध्यम से आरंभिक जोड़ी जानवी स्पोर्ट के माध्यम से, जानवी स्पोर्ट ने पहला मुकाबला 1 रन से गंवाया था। वही जानवी स्पोर्ट फिर से बाल इन एक्शन में नजर आते हुए उनके अगेंस्ट त्रिशा स्पोर्ट के बीच में यह मुकाबला जारी होता हुआ। त्रिशा स्पोर्ट की बल्लेबाजी हमने काफी कुकार देखी, तकरीबन 80 रन बने थे स्कोर कार्ड के ऊपर। तो यहाँ से 80 रन किस प्रकार बनते हैं ये देखने वाली बात होगी। फर्स्ट डिलीवरी और इस गेंद को उड़ाया, निश्चितों से देखा जाए तो खिलाड़ी मौजूद है, जब तक गेंद को पकड़ पाते एक रन मुकाबला दूसरे का प्रयास और 2 रन मुकम्मल होते हुए 2 के साथ शुरुआत। बल्लेबाज देख सकते हैं आरंभिक जोड़ी जिनके ऊपर पूरी तरह से निर्भर रहेगी टीम। एक तरफ तर M1 ची बॅट कुणाला मिळाली असेल तर जमा करावी। विनीत पाटील यांची बॅट आहे M1 मॅविक ऑन बॅट, M1 ची बॅट आहे विनीत पाटील यांची। जर कुणाला सापडली असेल किंवा कुणाला मिळाली असेल तर त्यांनी जमा करावी विनीत पाटील यांच्याकडे। तो विद्याधर बल्लेबाज रहेंगे स्ट्राइक के ऊपर। अगले पेशकश मारने का प्रयास और यहाँ से आते हुए डॉट गेंद का इशारा और स्कोर वहीं पर रुका हुआ 2 रन। 80 का पीछा करना है। यहाँ से डॉट गेंद का आप यहाँ पर बल्लेबाजी करने वाली जानवी स्पोर्ट टीम को पूरी तरह से मुकाबले में दूर ढकेल सकती है, क्योंकि गेंदबाजी की काफी कुकर गेंदबाज विराज मात्र की ओर से हमें देखने को मिलते हुए। नाइट रजनी की प्रतियोगिता में एंजॉय करते हुए JWR पुरस्कृत यहाँ पर ये प्रतियोगिता ओला प्रीमियर लीग 2024 टॉपेज, यानी कि गेंद हवा में लड़ रही, खिलाड़ी मौजूद है, गेंद जाएगी 1 बाउंस सीमा पार, 4 रन के लिए चौका। यहां से देखा जाए तो 6 रन स्कोर कार्ड के ऊपर। प्रति ओवर की बात करेंगे 16 की यहाँ पर जरूरत है, उसी दिशा में यहाँ पर अच्छी बल्लेबाजी इस वक्त तो विद्याधर मात्रे और अजय इनके माध्यम से हमें देखने को मिलते हुए। गेंदबाज विराज फिर से एक बार तैयार रहेंगे। हवाई अड्डा एंड की ओर से ये उनकी गेंदबाजी, फिर से एक बार गेंद हवा में लड़ रही और वहां पर देखा जाए तो निश्चितों से गेंद जाएगी सीमा पार JW छक्के के लिए, और इसी के साथ रन में तब्दीली होती हुई स्कोर जाता हुआ 12 रन स्कोर कार्ड के ऊपर। तो निश्चित यहाँ पर 4 गेंदों का खेल समाप्त हो चुका है। 4 गेंदों के बाद कुल स्कोर यदि बात करेंगे तो 12 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। 16 की जरूरत है हर ओवर में, और उसी दिशा में अच्छी बल्लेबाजी हमें नजर आते हुए। शानदार बल्लेबाजी, गेंदबाज फिर से एक बार तैयार रहेंगे। विराज के ऊपर अटैक हमें देखने को मिलता है बल्लेबाज विद्याधर के माध्यम से। मुकम्मल 2 के साथ यहाँ पर 14 रन स्कोर कार्ड के ऊपर 5 गेंदों के बाद। आखिरी गेंद शेष रहेगी विराज मात्रे के माध्यम से। P1 का पहला सत्र जारी हो चुका है। पावर प्ले 1 यहाँ पर हमें देखने को मिलता हुआ, और इसे बीच देखा जाए तो 5 गेंदों का खेल समाप्त हो चुका है। आखिरी गेंद गेंदबाज विराज मात्रे के माध्यम से। इस गेंद को कट किया, काफी बढ़िया स्ट्रोक यहाँ पर देखने को मिलता बा। एक रन मुकम्मल, थर्ड मैन रिजर्व में खिलाड़ी मौजूद नहीं है, लेकिन जब तक गेंद को फील्ड किया जाए तब तक 2 रन मुकम्मल। 2 के साथ 16 रन 1 ओवर का यहाँ पर खेल समाप्त हो चुका है। यहाँ पर निश्चितों से देखा जाए कुल स्कोर यदि बात करेंगे 16 रन विकेट को बल्लेबाजी करते हुए जानवी स्पोर्ट टीम।
तो यानी कि जो रन चाहिए थे प्रति ओवर के बारे में बात करेंगे। रिक्वायर्ड रन रेट वो ओवर यहाँ पर हमें देखने को मिलता हुआ विराज मात्रे के माध्यम से 16 रन आए। आने वाली गेंदें शेष रहेगी 24 और यहाँ से मुकाबला जीतने के लिए तकरीबन 64 रन की 64 रन की जरूरत रहेगी। बढ़िया मुकाबला में नजर आता हुआ इस वक्त नाइट रजनी का ये मुकाबला आज के दिन में कमेंट्री बॉक्स में हमें साथ जुड़ चुके हैं, यानी कि मनोज ठाकुर शिरोली और उसके बाद दिनेश पाड़ी सर बेलवली इनका हम स्वागत करेंगे। और रिवर्स सर जो आज इन एक्शन में हमें नजर आए, एक बेहतरीन कैच और बेहतरीन गेंदबाजी उनकी हमें आज देखने को मिल चुकी है। उनकी टीम भी एक मुकाबला जीत चुकी है, यानी कि देखा जाए तो अभी भी वो मुकाबले में जीवित है। जाएंगे मैदान के अंदर गेंदबाजी के माध्यम से नए गेंदबाज साई गायकवाड़ एक बेहतरीन गेंदबाज है। पिछले मुकाबले में इस गेंदबाज ने 4 विकेट लिए थे, लेकिन इस गेंदबाज के पहले गेंद के ऊपर अजय के बल्ले से आता हुआ यह बड़ा स्ट्रोक और निश्चित रूप से जाएगा 6 रन के लिए छक्का और छक्के के साथ 22 रन स्कोर कार्ड के ऊपर। या दरम्यान खऱ्या आजचे बड्डे बॉय आदरणीय रणजितजी म्हात्रे सर या मान्यवरांना विनंती करतो की आपण अतिथी कक्षेमध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे। आदरणीय रणजितजी म्हात्रे सर आणि त्याचबरोबर बंट्या प्रिन्स याचाही आज वाढदिवस आहे, तर मी रणजितजी म्हात्रे आणि बंट्या विनंती करतो की आपण प्लीज या अतिथि कक्षेमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। तो नीचे स्वागत करेंगे बर्थडे बॉय का। आइए आप मंच के ऊपर आपका तहे दिल से शुक्रिया अदा करेंगे और आने वाले कार्यकाल में आपको ढेर सारी शुभकामनाएं रहेगी हमारे कमेंट्री बॉक्स की ओर से। बेहतरीन यहाँ पर देखा जाए तो हमें मंजर देखने को मिलता हुआ छक्का आया, छक्के के साथ रनों में बढ़ोतरी हो चुकी है। स्कोर यहाँ पर जाता 22 रन स्कोर कार्ड के ऊपर। गेंदबाज तैयार साई गायकवाड़। आदरणीय अतिथजी थोरात सर यांना विनंती करतो की आपण अतिथी कक्षेमध्ये येऊन आसनस्थ व्हायचे। धन्यवाद। इसी बीच आता हुआ चौका, चौके के साथ यहाँ पर स्कोर के बारे में बात करेंगे तो निश्चित तौर से 26 रन स्कोर कार्ड के ऊपर। छब्बीस रन आते हुए 2 गेंदों का खेल समाप्त हो चुका है। साई गायकवाड़ जो बेहतरीन गेंदबाज है, पिछले मुकाबले में उनकी गेंदबाजी काफी बढ़िया हुई थी, लेकिन इस मुकाबले में अनुफायर राजा हमें देखने को मिलता हुआ और राजे के बल्ले से आता हुआ एक और शानदार छक्का। जरूर हम बात करेंगे नाइट रजनी का। जैसे मुकाबला शुरू हुआ तो हर एक बल्लेबाज अपने बल्लेबाजी के माध्यम से पूरी तरह से नाइट रजनी को निखारने का काम कर रहा है, क्योंकि डे मुकाबले में इसी प्रकार की बल्लेबाजी भी थी, लेकिन डी मुकाबले में हम जरूर बात करेंगे विद्याधर म्हात्रे जो यहाँ पर पूरी तरह से अपने टीम को निराश कर चुके थे। अजय अपने टीम को निराश कर चुके थे, लेकिन इस मुकाबले में उनकी एक ताबड़तोड़ बल्लेबाजी, एक जबरदस्त बल्लेबाजी हमें नजर आती हुई और मैराथन इनिंग उनके माध्यम से देखने को मिलते हुए 6 के साथ रन में तब्दीली, यानी कि 32 रन स्कोर कार्ड के ऊपर बगैर कोई विकेट को इस वक्त जानवी स्पोर्ट टीम के माध्यम से नजर आते हुए। फिर से एक बार मारेगा प्रयास, गेंद हवा में यहाँ पर लहराती हुई ZWI छक्का दवा 6 रनों के लिए। बल्लेबाजी मैदान के अंदर अजय गायकवाड़ के माध्यम से हमें नजर आती हुई। या दरम्यान आजचे बड्डे बॉय रणजितजी म्हात्रे सर या आपण अतिथी कक्षेमध्ये। वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा। यशवंत व्हा, आयुष्यमान व्हा आणि आयुष्याची सगळी शिखरं तुम्ही सहज सर करा, हीच तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा असतील। तर रणजितजी म्हात्रे यांचं आगमन झालंय, मनपूर्वक स्वागत आणि स्वागत। मोस्ट वेलकम। जाएंगे फिर से एक बार मैदान के अंदर। इसी के साथ यहाँ पर 38 रन स्कोर कार्ड के ऊपर और यहाँ पर जाएगी डॉट गेंद। डॉट के साथ इस ओवर की तकरीबन 5वीं गेंद जा चुकी है गेंदबाज साई गायकवाड़ के माध्यम से। तकरीबन साई ने रन खर्च के अपने गेंदबाजी के माध्यम से 5 गेंदों के ऊपर 22 और आखिरी गेंद शेष रहेगी साई गायकवाड़ की। विराज म्हात्रे जिन्होंने पहले ओवर में 16 रन खर्च किए थे, लेकिन उसके बाद साई का चयन किया क्योंकि साई ने पिछले मुकाबले में एक बेहतरीन ओवर फेंकी थी और उसकी बदौलत इसको यहाँ पर पूरी तरह से डोमिनेट किया, लेकिन खराब कामगिरी उनके माध्यम से नजर आते हुए। आखिरी गेंद लेकर युवा टैलेंटेड गेंदबाज साई और द विकेट।
माने का प्रयास, गेंद विकेट के पीछे, और यहाँ से देखा जाए तो एक और डॉट गेंद का इशारा, बैट का इशारा था हुआ, और इसी के साथ ओवर समाप्ति का इशारा देखने को मिलता हुआ। 2 ओवर के बाद कुल स्कोर के बारे में बात करेंगे तो स्कोर जाता हुआ तकरीबन देखा जाए तो 38 रन, लॉस ऑफ 0 विकेट। रनों की जरूरत, यानी कि 46 रनों की जरूरत रहेगी आने वाले 18 गेंदों के ऊपर। जिस प्रकार बल्लेबाजी हो रही है निश्चितों से, तो उस प्रकार की बल्लेबाजी के माध्यम से स्कोर काफी कम नजर आता हुआ। प्रल्हाद शेठ पाटील वाघविलीवाडा, शिवसेना शाखा प्रमुख ओळे वाघविलीवाडा सॉरी। तर प्रल्हाद शेठ आपला विनंती करतोय की आपण अतिथी कक्षामध्ये या आणि ते विराजमान व्हा। धन्यवाद। तो ये गेंद जाते हुए लॉन्गर रिजर्व में खिलाड़ी मौजूद, यहाँ पर एक रन मुकम्मल होगा। एक रन के साथ 39 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। लेकिन यहाँ पर देखा जाए तो जानवी स्पोर्ट के लिए एक अच्छी बात जरूर रहेगी, क्योंकि उनका अभी तक एक भी विकेट लॉस नहीं हुआ और उसी बदौलत काफी अच्छी बल्लेबाजी नजर आती हुई। तो निश्चित प्रहलाद जी केनी साहब उनका आगमन हो चुका, उनका भी हम स्वागत करेंगे इस नाइट रजे में। यहाँ पर गेंद निश्चितों से देखा जाए तो उड़ाया है बल्लेबाज ने, और यहाँ पर निश्चितों से अंपायर का डिसीजन रहेगा 4 रनों का, और 4 के साथ रन में तब्दीली। स्कोर जाता हुआ 43 रन, लॉस ऑफ 0 विकेट। रहेगी तकरीबन इस मुकाबले की 14 गेंदे, 16 गेंदे और 37 रनों की जरूरत। बेहतरीन मंजर आता हुआ इस वक्त दोनों टीमों के लिए। यहाँ से मुकाबला अभी तक दोनों टीमों के लिए खुला हुआ है, लेकिन गेंद हवा में फ्लाई कर चुके हैं, और नो मैच लैंड में जब तक गेंद गिरेगी तब तक मौका बना था 1 रन का, और 1 रन के साथ रनों में तब्दीली हो चुके हैं। और एक के बाद यहाँ पर 44 यानी कि 44 रन, तो यहाँ पर 36 रनों की जरूरत होगी आने वाली 15 गेंदों के ऊपर। गेंदबाज तैयार, समीर मात्रे एक बेहतरीन गेंदबाज है, अच्छी गेंदबाजी करना उनकी पहचान है, लेकिन इस मुकाबले में उनकी गेंदबाजी काफी महत्वपूर्ण रहेगी। फिर से एक बार तैयार, और यहां पर फिर से एक बार गेंद हवा में लहराती हुई, गेंद बिल्कुल नहीं रुकेगी। काउ कॉर्नर के ऊपर से सफर होता हुआ 6 रनों का, और 6 के साथ रनों में तब्दीली, और स्कोर में यहाँ पर देखने को मिलेगा तकरीबन देखा जाए तो 85 यानी कि 50 रन स्कोर कार्ड के ऊपर। दूसरी तरफ अजय गायकवाड़ ऑन फायर देखने को मिलते हुए, बेहतरीन बल्लेबाजी, बेहतरीन पूरी से इंप्रेस किया उन दोनों बल्लेबाजों ने इस मुकाबले में, और अपने टीम के लिए एक अच्छा टोटल यहाँ पर बनाते हुए। तर नक्कीच आपण ओला प्रीमियर लीगला सदिच्छा भेट देण्यासाठी ओम साई एंटरप्राइजेसचे ओनर शेखरजी भोईर, त्याचबरोबर सिमेश कडू आणि लगातार 3 षटकार ठोकले तर अजय गायकवाड 3000 रुपये शेखर भोईर यांच्याकडनं। तो फिर से एक बार उसी दिशा में एक और शानदार छक्का आ चुका है। बैक टू बैक 2 छक्के बल्लेबाज अजय के बल्ले से।
देखील इथे आगमन झालंय. आमचे मित्र अतिश थोरात आपलं सहर्ष स्वागत आणि राजेंद्र सदावर्ते ग्रामपंचायत सदस्य यांनाही विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं आणि स्वागत केलाय. इथे तिसरा षटकार मारण्याच्या प्रयत्नात वाड कॅच अजय गायकवाड, ज्याला 3 षटकारांसाठी 3000चं बक्षीस शेखर भोईर यांनी लावलं होतं. हेलो, निश्चित सर, यहाँ पर बल्लेबाज विद्याधर रहेंगे. 2 छक्के दागे, तीसरे छक्के के लिए यहाँ पर तीसरे अंपायर को रेफर किया है. तो मैं जरूर गुजारिश करूंगा खिलाड़ियों को आप थोड़ा दूर रहिए. हमारे तीसरे अंपायर प्रोफेशनल आएंगे और यहाँ पर देखेंगे कि यहाँ पर देखा जाए तो ये बल्लेबाज आउट है या छक्का है. अरे तिथे गर्दी काय आहे, एवढी गर्दी कशाला. राजेंद्र सदावर्ते आमचे ग्रुप ग्रामपंचायत सदस्य यांचे इथे आगमन झाले. राजेंद्र, मोस्ट वेलकम, सुस्वागतम. OPL ओवले प्रीमियर लीग मध्ये आलेल्या सर्व पाहुण्यांचं सहर्ष स्वागत. निश्चित रिवर्सल इस प्रतियोगिता पर में क्या करेंगे, 4 चांद लगे इस मुकाबले में. बड़ी स्क्रीन देख सकते हैं लाइव के माध्यम से टेलीकास्ट. उसके बाद यहाँ पर 4 प्रोफेशनल अंपायर, 4 कमेंटेटर, यानी कि एक बेहतरीन प्रतियोगिता. मैं जरूर तारीफ करूंगा क्योंकि हमने हमारे करियर में तकरीबन 5 से 6 साल का क्रिकेट का करियर, लेकिन ऐसी बड़ी प्रतियोगिता हमने कभी नहीं देखी. बारह गेंदे 24 की जरूरत. उंच सिक्सर मारा. सर, जिस प्रकार रन बन रहे पहले सत्र में, लेकिन दूसरे सत्र में उसी प्रकार की चेसिंग हमें देखने को मिलती है अभी. यानी कि टिट फॉर टैट का मुकाबला मैदान के अंदर जारी होता बा. गेंदबाजी और बल्लेबाजी दोनों डिपार्टमेंट में काफी यहाँ पर घमासान देखने को मिलता बा. नए बल्लेबाज मैदान के अंदर वनडाउन के स्वरूप में हमें नजर आएंगे. साजन मुंगा जी, बिल्कुल सोनू, वहां पे आयुष मात्रे की सराहना करनी पड़ी. कैच लपका देखा, कैसा कैच, कैसा जज किया, 100% इफर्ट दिया उसने और ये कीमती विकेट विद्याधर का यहाँ पे जाता हुआ. मैं तो कहूंगा कैच नहीं तो उन्होंने मैच लपका, क्योंकि ये कैच काफी इंपॉर्टेंट थी. बल्लेबाज काफी फॉर्म में नजर आए, बैक टू बैक 2 छक्के लगाए, तीसरे का प्रयास और वहां से उनकी सफलता मिलती भी. नए बल्लेबाज मैदान के अंदर देखने को मिलते हैं साजन मुंगा जी. नए गेंदबाजी के माध्यम से प्रसाद गायकवाड़ के ऊपर अटैक होता बा. अजय के बल्ले से आता भाई लॉन्ग ऑन के ऊपर से बड़ा छक्का 6 रनों के लिए. आज दृश्या स्पोर्ट टीम सोएगी नहीं, क्योंकि उनके नींद में आएंगे बल्लेबाज अजय गायकवाड़. क्या बल्लेबाजी कर रहे हैं, जिस प्रकार नाम उसी प्रकार का काम. यानी कि छक्के के ऊपर छक्के दागते हुए अजय को देख सकते हैं. बेहतरीन क्रिकेट. गेंदबाज तैयार प्रसाद की अगली पेशकश, यानी कि ऑफसाइड के रिजर्व में गेंद में देखने को मिलते भी. और यहाँ से मिलता हुआ डॉट गेंद और स्कोर वहीं पर रुका हुआ. स्कोर के बारे में बात करेंगे तो कुल स्कोर जाता हुआ 62 रन, यानी कि जरूरत होगी 18 रनों की और गेंदे शेष रहेगी 10-18 का समीकरण में मैदान के अंदर देखने को मिलता बा. किसने सोचा था 80 रनों का टारगेट चेस करते हुए बल्लेबाजी के माध्यम से जानवी 11 टीम अच्छा प्रदर्शन कर सकती है और उसी प्रस्ताव यहाँ पर अच्छा प्रदर्शन में देखने को मिलता बा. 1 रन मुकम्मल, 1 के साथ स्कोर आगे बढ़ता बा और यानी सी जरूरत होगी 17 रनों की. तर नक्कीच 17 धावांची अजूनही गरज आहे. मॅच जशी संपेल आपण या व्यासपीठावर वाढदिवस साजरा करणार आहोत, अर्थातच केक कापून. आज वाढदिवस आहे युवा कार्यकर्ते, युवा उद्योजक रणजित म्हात्रे साहेबांचा आणि वाढदिवस आहे आपला बंट्या प्रिन्स गायकवाडचा. आज 2 एक बर्थडे बॉय, एक बर्थडे पर्सन आणि 2 वाढदिवस या व्यासपीठावर साजरे होतील. परंतु मॅच कडे वळूया. 17 धावांची गरज. गेंदबाज तैयार. गेंदबाजी के माध्यम से फिर से एक बार नजर आएंगे प्रसाद गायकवाड़. एक बेहतरीन गेंदबाज है, लेकिन यहाँ से पूरी तरह से अपनी गेंदबाजी का करिश्मा दिखाना पड़ेगा, क्योंकि सामने बल्लेबाज देख सकते हैं साजन मुंगा जी, जिन्होंने अब तक एक भी गेंद नहीं खेली, लेकिन वनडाउन के स्वरूप में बल्लेबाजी के माध्यम से नजर आते हुए. नाइट रजनी की प्रतियोगिता ओला प्रीमियर लीग 2024 का ये सुपर मंजर. और इस गेंद को उड़ाया, खिलाड़ी मौजूद है, उनके गिरफ्त से बाहर. एक और शानदार छक्का. नायक
बनाए कितने बल्लेबाज, पहली इनिंग में तकरीबन 100 रन बनाने पड़ेंगे तब जाके मुकाबला जीत सकते हैं, क्योंकि आसिया का बड़ा टारगेट और उसके पीछे काफी बढ़िया बल्लेबाजी। और यहाँ से देखा जाए तो सिंगल मुक्का मार दूसरे का प्रयास होता हुआ निश्चित यहाँ पर 1 रन से संतुष्टि मिलती है भी, और 1 के साथ रनों में बढ़ोतरी हो चुके हैं, स्कोर जाता हुआ निश्चित देखा जाए तो 70 रन, 10 रन दूर है यहाँ पर आने वाली 7 गेंदों में 10 की जरूरत। 7-10 का समीकरण मैदान के अंदर एक तरफ देख सकते हैं टीमा में देखने को मिलती है जानवी स्पोर्ट और उनके अगेंस्ट त्रिशा स्पोर्ट के बीच में ये बड़ा मंजर हमें देखने को मिलता हुआ। मैच अभी भी बैलेंस है, यहाँ से अजय की विकेट फिर से एक बार मुकाबले में त्रिशा 11 को ला सकती है, तो यहाँ से एक छक्का इस मुकाबले में जानवी स्पोर्ट को आगे कुछ कर सकती है, लेकिन ये गेंद यहाँ पर ट्रैवल कर चुके खिलाड़ी मौजूद है, उनके गिरफ्त में गलती को यहाँ पर पूर्ण से उजागर करते हुए और मिलेगा चौका। सुनो, ये गलती नहीं, बहुत बड़ी गलती है। देखो छवाया अंपायर का सिग्नल, पानी की मांग की जाए इस बीच मैदान के अंदर। तुरंत पानी लेके जाओ अपने 12 भी खिलाड़ी, और आने वाली 6 गेंदे और 6 रनों की जरूरत। बिल्कुल ये इक्वल चल रहा है मुकाबला। तो नीचे जिस प्रकार देखा जाए तो वहां पर खिलाड़ी मौजूद थे, गलती की अंतिम दौर में ये गलती काफी यहाँ पर आपको तकलीफ दे सकते हैं। यदि यहाँ पर गेंद पकड़ते 2 रन मुकम्मल होते, 6 गेंदों में 8 रह सकते थे, लेकिन यहाँ पर मौका मिला चौके का और इसकी बदौलत 6 गेंदों में 6 रन। और मैं जरूर जिक्र करूंगा जो आपने गेंद देखी है, गेंद यानी कि निश्चित तौर से सिक्सर की है, उसके ऊपर बड़े चौके छक्के लग रहे हैं और यहाँ पर गेंदबाज को पूरी तरह से निराश करने वाला मूवमेंट हमें नजर आता हुआ। 30 गेंदों में 80 रन चेस होंगे, तो आने वाले पहले सत्र में कितने रन बनाएंगे, आने वाले सत्र में देखने वाली बात होगी। तकरीबन 100 रन होना जरूरी है, तभी मुकाबला जीत सकती है। काफी बढ़िया बल्लेबाजी पूरी तरह से मुकाबले में नजर आती हुई, और रिवर्स से जिस प्रकार चौके छक्के लगते हैं तो दर्शकों को भी काफी मजा आता हुआ। 6 गेंदे 6 की जरूरत। गेंदबाजी के माध्यम से समीर मात्रे एडवोकेट है, लेकिन इस वक्त गेंदबाजी के माध्यम से हमें नजर आएंगे। अरे बेहतरीन गेंदबाज है, लेकिन आने वाली 6 गेंदों में 6 की जरूरत रहेगी। रफ एंड टफ मुकाबला चलता हुआ, और ये गेंद यहां से वाइट और प्रेशर देखने को मिलता हुआ। प्रेशर ऑन बॉलर, पूरी तरह से प्रेशर में डूब चुका है गेंदबाज, क्योंकि मैच काफी इंपॉर्टेंट था दोनों टीमों के लिए, और यहाँ पर इंपॉर्टेंट मैच निश्चित रूप से देखा जाए तो पूरी तरह से वर्चस्व दिखाते हुए, और यहां से जाता हुआ मैच विनिंग स्ट्रोक आएगा क्या, और निश्चित देखा जाए तो 6 रनों के साथ इस वक्त मुकाबले को जीता। यहाँ पर हार्ड लक रहेगा निश्चित रूप से देखा जाए त्रिशा स्पोर्ट, यहाँ पर जीतने वाली टीम यानी कि जानवी स्पोर्ट। पिछले मुकाबले में 1 रन से मुकाबला गंवाया था जानवी स्पोर्ट ने, लेकिन इस मुकाबले में वो गुंजाइश नहीं रखी, तकरीबन 5 गेंदे यहाँ पर शेष रखने के बाद इस मुकाबले को जीता। चला शो मॅच आपण प्लेयर उतरा मैदानात आणि एका एंडनच मॅच होईल। सर तर प्रेक्षणीय सामना एमिरेट्स विपक्ष विहान, तर एका एंडनच हा मॅच होईल। फिल्डर तुम्ही लगेच उतरा मैदानात आणि मॅच सुरू करा। मॅच सुरू होईल एका बाजूला, तर व्यासपीठावर वाढदिवस साजरा होतोय। मी डीजे मास्टर बर्थडे गीत तयारीत ठेवा। तर रिवर्स सर आपण याच दरम्यान मॅन ऑफ द मॅच अनाउन्समेंट करू। यस, तर मॅन ऑफ द मॅच असेल 12 चेंडू 38 धावा अजय गायकवाड, एक तुफान